सांगा कशी झाली रेसिपी. मसाला पापड कसे झाले? एक नंबर. हॉटेल स्टाईल. हॉटेल स्टाईल कैसे? आज आपण एक स्पेशल रेसिपी करणार आहोत. अच्छा. पण थोडी जरा आगळी वेगळी. मग अच्छा. सांगतेस तुम्हाला. तर आता ही छान अशी रेसिपी स्पेशल तुमच्यासाठी मी करून देणार आहे. ओके. हां. आपल्याकडे सगळं साहित्य अवेलेबल आहे, ओके. परंतु पापड मात्र आपल्याकडे छोटे आहेत बघा. बरं. हां. तर मग आवडेल ना तुम्हाला रेसिपी ही? आवडेल, नक्की हा, नक्की. ओके. चला तर मग सुरू करूया. चालेल. तर रेसिपीसाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते. हां. इथे मी लिंबू घेतलेले आहेत. एक लिंबू आहे, बरं. अहोनी चिरलंय, बारीक कांदा चिरून घेतलाय, फ्रेश अशी कोथिंबीर बारीक चिरलेली आहे अहोनी, टोमॅटो आहे बारीक चिरलेला. इथे मी ना 6 पापड घेतले याच आकाराचे, पहा. त्यानंतर या ठिकाणी चवीपुरतं मीठ, थोडं लाल तिखट, थोडंसंच बारीक शेव आणि चाट मसाला. अशा ह्या घरगुती साहित्यामध्ये मी छान अशी एक छान रेसिपी, चटाकेदार अशी रेसिपी तयार करून दाखवणार आहे. बरं. सर्वप्रथम पहा, या ठिकाणी आपण हे पापड घेऊया. सुरुवातीला आपण 4च घेऊया नाही का. हां. त्यानंतर याच्यावरती आपण छान असा कांदा घालूया. हॉटेलमध्ये आपल्याला आपण स्टार्टर म्हणतात ना, ते मागवतो बरोबर. मसाला पापड. मसाला पापड, हो हो. पण ते पापड मोठे असतात. हां. आपण काय एवढं म्हणजे चव तीच, फक्त पापड जे आहेत ते आपण छोटे. छोटे घेतलेत. हो, कारण आपण प्रेक्षकांना अगोदरच सांगितलंय की घरच्या घरी असलेल्या साहित्यांमध्येच आपण सर्व काही रेसिपी तयार आणि चविष्ट अशा रेसिपी तयार करणार आहोत. आणि प्रेक्षकही आपल्या व्हिडिओना उदंड असा प्रतिसाद देत आहेत. होय. तर त्यांचे त्याबद्दल मनापासून आभार. आभार. तर अशा प्रकारे आपला जो कांदा आहे तो घालून झालाय. त्यानंतर आपण जो हा बारीक टोमॅटो चिरून घेतलाय तो घालून घेऊया बरं. याच पद्धतीने. मला आवडेल ना हे? हां, आवडणार ना, म्हणजे काय. आणि हे पापड अजिबात मऊ पडत नाहीत हा. अच्छा. हां. तर अशा प्रकारे आपला टोमॅटो देखील झालेला आहे. हां. यानंतर आपण आता ही कोथिंबीर घालून घेणार आहोत बरं. आवडीनुसार आपल्या. आता ह्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घालूया. बरं. यानंतर इथे बघा लाल तिखट आहे, ते अगदी थोडा, पण त्याने देखील छान अशी चव येते. चिमूटभर मी घालत आहे, आणि अगदी तिखट पण नको ना व्हायला. बरोबर आहे. त्यानंतर हा चाट मसाला आहे तो मी घालून घेणार आहे. चाट मसाला थोडा जास्त घालते कारण आपल्याला आवडतो नाही का. हां, चाट मसाला मला पण जाम आवडतो. तर अशा प्रकारे चाट मसाला पण घालून घेतलाय. आता ही बारीक शेव आहे ती घालून घेऊया. झालं ना.
झालं. आणि आता शेवटी आपण काय करायचंय तर हे लिंबू आहे ना हा. ते पिळून घ्यायचं प्रत्येक ह्याच्यावरती, म्हणजे त्याची एक चव वेगळी लागते. अच्छा. हा. अशा प्रकारे आपले मसाले पापड तयार. मस्तच एकदम. व्हेरी गुड. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि आता अहो टेस्ट करून दाखवतील कसे झाले ते. मोठे पापड नाही आहेत म्हणून चव तीच आहे ना. 34 आहे. ओके, आपले व्हिडिओ प्रेक्षकांना सांगूया, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो तेच ना. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. आभार. धन्यवाद.